ही बघा, तुम्हाला आज मी बटाट्याची भाजी मस्त चटपटीत बनवून दाखवणार आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, पण खायला चवीला एवढी अप्रतिम आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब नसेल केलेलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. असे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर बघा, इथं मी ह्या लाल मिरच्या घेतल्यात. हिरव्या मिरच्या होत्या पण त्या लाल झाल्या ना, तर त्याला वाळवून घेतल्या होत्या. ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडीशी अद्रक आहे, लसूण आणि 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरं आणि थोडीशी कोथिंबीर. तर ह्याला सगळं आपण मिक्सरमधून आबडधोबड काढून घेणार आहे जाडसर. याला जाडसर काढून घेते. तर बघा, हे असं जाडसर काढून घेतलंय. आता इथे 4 बटाटे आहेत. हे पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेत. आता हे सालीसकटच हे बटाटे चिरून घेते. इथं बघा, हे बटाटे मस्त कापून असे लांब लांब कापलेत आणि ह्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय. कढई तापायला ठेवली बघा इथं. त्याच्यात थोडं तेल टाकून घेते. आता तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता. आणि थोडंसं बटर टाकलंय. त्याच्यामुळे आपल्या भाजीला ना चव खूप छान येते बघा. मोहरी टाकली याच्यात. मोहरी चांगली तडतडू द्यायची. थोडं जिरं, थोडासा कढीपत्ता आणि थोडं हिंग. थोडीशी हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ. त्याला चांगलं खालीवर करून घ्यायचं. आता याची आधी एक वाफ काढून घेते. त्याला झाकण ठेवून 2-3 मिनटं असं शिजवून घ्यायचं. आता याला चेक करून घेते एकदा. आता जो तो वाटलेला मसाला होता तो टाकते याच्यावर. आधी याच्यासाठी टाकला नाही की खूप खसका झाला असता, म्हणून तेलात नाही टाकायचा, नंतर टाकायचा हा मसाला. ही लाल मिरची वाटून टाकलेली आहे, त्यामुळे दिसायला पण छान दिसतं आणि चवीला ही भाजी एकदम भन्नाट लागते. आता गॅस बारीक करून याला शिजवून घ्यायचा बटाटा. तर बघा, आता चेक करते शिजलाय का बटाटा. इतका सुगंध छान सुटलाय ना. हे बघा, मस्त मऊ शिजलाय बारीक याच्यावर. तर तुम्ही नक्की एकदा अशी भाजी ट्राय करून बघा. खूप छान लागते चवीला. गॅस आता बंद करते. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. गॅस बंद करून घेतलाय. बघा, तुम्हाला ही भाजी कशी वाटली. ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण छान करा. आणि तुम्ही कुठून माझी रेसिपी बघता ते पण नक्की सांगा.